श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हे महादेव, हे भोलेनाथ, हे उमापती, हे शिवशंभो शंकरा, तुम्हीच माझे आश्रयदाते आहात. तुमच्याशिवाय अन्य कोणीही मला शरण देणार नाही. माझ्याकडून जन्मोजन्मी भक्ती तुमचीच व्हावी अशी प्रार्थना आहे. अशा प्रकारे सर्व सिद्धी देणाऱ्या हे शिवप्रभू परमभक्तीने पूजन करून सपरिवार नमस्कार करावा. मग शिवपूजनाने प्राप्त झालेल्या प्रसन्नतेचा अनुभव घेत पूजकाने नित्यकर्मास लागावे. जो मनुष्य अशा प्रकारे भगवान शिवजींची भावभक्तीने नित्यपूजा करतो त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. तो उत्तम वक्ता होतो. त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. शिवकृपेने त्याचे सर्व रोग, दुःख, क्लेश, कष्ट, रोग दूर होतात. त्याचे परम कल्याण होते. भगवान शिवशंकराच्या पूजेने उपासकाचे सद्गुण वृद्धिंगत होतात. अशा प्रकारे शिवभक्ती व शिवपूजा इहपर सौख्यदायक आहे. श्री स्वामी समर्थ. शिवशंभो शंकरा. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. शिवशंभो शंकरा. जो महामृत्युंजय मंत्राचा 5 लाख जप पूर्ण झाल्यावर भगवान शिव प्रत्यक्ष दर्शन देतात. त्या संकल्पित उपासनेत 1 लाख जपाने शरीराची शुद्धी होते. 2 लाख जपाने पूर्वजन्मातील गोष्टींचे स्मरण होते. 3 लाख जपाने सर्व काम्य वस्तू प्राप्त होतात. 4 लाख जपाने भगवानांचे स्वप्नात दर्शन होते. 5 लाख जप पूर्ण होतात शिव महाप्रभू उपासकासमोर तात्काळ प्रकट होतात. महामृत्युंजय मंत्राचा 10 लाख संख्येत जप केल्याने मनुष्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात. शिवजींना 1 लक्ष दर्भ वाहण्याने पूजकाला मोक्ष मिळतो. 1 लक्ष दुर्वा वाहण्याने आयुष्य वाढते. धोत्र्याची 1 लक्ष फुले वाहण्याने पुत्रप्राप्ती होते. शिवपूजनामध्ये लाल देठाचे धोत्र्याचे फूल शुभदायक मानले जाते. अगस्त्याचे 1 लक्ष फुले वाहण्याने महान यश मिळते. 1 लक्ष तुळशी दलांनी पूजन केल्याने भोग आणि मोक्ष या दोहोंची प्राप्ती होते. 1 लक्ष रुई, पांढरा आघाडा व श्वेत कमळे वाहण्याने प्रताप वाढतो. 1 लक्ष जास्वंदीची फुले वाहण्याने शत्रूंचा नाश होतो. 1 लक्ष कण्हेर पुष्पे वाहण्याने सर्व रोगांचे उच्चाटन होते. 1 लक्ष बंदूक पुष्पे वाहण्याने आभूषणांची तर चमेलीचे 1 लक्ष फुले वाहण्याने वाहनाची प्राप्ती होते. अशी ही महादेवांची पूजा भगवान विष्णूंना प्रिय आहे. शमीपत्रांनी पूजन करणाऱ्यास मोक्ष प्राप्ती होते. मोगरा किंवा पांढरी जाई अर्पण केल्याने शुभलक्षणी पत्नी लाभते. राईच्या फुलांनी पूजन केल्याने शत्रूचा नाश होतो. 30 फुले लक्ष संख्येत अर्पण केल्याने अनंत पटफळ मिळते. महादेवांना तांदूळ वाहण्याने लक्ष्मीची वृद्धी होते. तांदूळ अखंड असावेत आणि ते भक्तिभावाने अर्पण करावेत. रुद्रप्रधान मंत्राने शिवलिंगाची पूजा करावी. वस्त्र अर्पण करून त्यावर तांदूळ ठेवावेत. शिवजींना गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, दक्षिणा व श्रीफळ अर्पण केल्याने पूजनाचे पूर्ण फल प्राप्त होते. शिवपूजनानंतर शिवालयाच्या प्रांगणातच 12 ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा द्यावी. यामुळे शिवजींच्या समंत्र लक्षपूजेचे पुण्यफल प्राप्त होते.